ह्या बाजारपेठेला आता किंमत नाही राहिली, मंतरच्या बाजारपेठेला किंमत आली. त्याचं कारण आहे इथून सरकारी दवाखाना गेला, चुकून जर कोर्ट गेला असतं त्या गोडेगावचं कोलतावडं झालं असतं. विकास काम आता तसे पाहायला गेलं तर आमच्या इथे गावानीच केलेली यांनी आतापर्यंत. तो तुम्हाला सांगायचं आम्हीच दाखवलं, नारळ फोडले. इकडे कामं तर झालेले आहेत पण कामं करण्याचा त्याचा अर्थ नाही काय. त्यांनी मस्त 35 दिवस काम केलं पण काहीतरी बदल हवा का नाही. लोकांचं मत असंही परिवर्तन घडवायचं असेल तर दिलीप पाटलांनी मागे बसावा. त्यांनी काय केलंय, स्वतःची एक लॉबी तयार केली. असे मुरमुरे घेतात, त्यांच्या माणसावर उधळतात. जनतेला फसवण्याचा डाव ते लोक करतात आणि मत मागतात आणि ऐन वेळेला मत निवडून गेले का परत तोंड करत नाही. प्रत्येक जण आपली जर पोळी भाजायला लागला त्याला अर्थ नाही. आज आपण आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या घोडेगावमध्ये आहोत. कारण की याच ठिकाणी तहसील कार्यालय आहे, पंचायत समिती आहे, न्यायालय आहे, गव्हर्मेंट कॉलेज आहे, स्कूल आहे. त्याच्यामुळे घोडेगाव जे आहे ते राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा एक भाग आहे. आणि येथीलच नागरिकांसोबत आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणार आहोत आणि त्यांच्या मनातला नेमका आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका नमस्कार, नाव काय? नमस्कार, काशीनाथ दगडू गावाने. आता इथे आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान सहकार मंत्री आहेत दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि त्यांच्या विरोधात त्यांचे शिष्य असलेले देवदत्त निकम हेही उभे आहेत. या आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं मैदान कोण मारणार, गुरु की शिष्य? गुरु मारणार. गुरु म्हणजे दिलीप वळसे पाटील साहेब. काय कारण काय? कारण 35 वर्ष या तालुक्याचे आमदार आहेत. अनेक मंत्री, अनेक राज्यामध्ये अनेक वेळा मंत्रिपद भूषवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आंबेगाव तालुका त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आंबेगाव तालुक्याचा विकास केलेला आहे. त्याच्या आता तुम्ही जे म्हणले तहसीलदार कचेरी, कोर्ट, ही जी ऑफिसं वगैरे आहेत ही पाटलांच्याच काळात झालेली आहेत. दुसरी गोष्ट, अनेक कामं, अनेक महत्त्वाची कामं त्यांनी केलेली आहेत. खूप मोठमोठ्याली कामं आहेत. ही पंचायत समिती, पोलीस स्टेशन हे आमदार साहेबांच्याच काळात झालेलं आहे. दुसरी गोष्ट, मंतरचा दवाखाना जो आहे तो आमदार साहेबांनीच आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आमदार साहेबांनीच केलेलं आहे. हा डिंबा धरणाचा उजवा कालवा जो शिरूरपर्यंत गेलेला आहे हा वळसे पाटलांनीच केलेलं काम आहे. अशी अनेक कामं, रोडची कामं, आमच्या आंबेगाव तालुक्यासारखी रोड जुन्नर तालुक्यातही नाही, खेड तालुक्यात पण नाही. आमच्या आंबेगाव तालुक्यात रोड चांगले आहेत. आले का लक्षात? म्हणून दिलीप वळसे पाटील आम्हाला हवा असं आहे वाटतं. म्हणजे 2024चं हे मैदान वळसे पाटील मारतील, मारणार 100%. दुसरीकडे असंही बोललं जाते वळसे पाटील साहेबांनी विकास कामं केली हे लोक नाकारत नाही, पण लोकांचं असंही मत येतं की ह्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्हाला देवदत्त निकम हवे. नाही, ठीक आहे ना, देवदत्त निकम आहे पाहिजे असं म्हणतात लोक. परंतु जो आंबेगाव तालुक्याचा विकास, कारण त्यांची शिष्य आहेत ते, त्यांची आवड अभ्यास त्यांच्याकडे नाही आहे, बरोबर ना. म्हणून दिलीप पाटील पाहिजे. शेजारी आणखी काका आहे, त्यांचं आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काका नाव काय? बाळासाहेब काशीनाथ गाव सालगाव. आता ह्या गुरु शिष्याच्या लढाईमध्ये कोण जिंकून येऊ शकतं या आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये? नामदार दिलीपराव वळसे पाटील. वळसे पाटील साहेबच का? त्यांची कार्यकर्ते आहेत एवढी. पण बऱ्याच ठिकाणी आता देवदत्त निकम यांचाही बोलबाला पाहायला मिळतो, दिसून येतं. तर मग याच्याकडे कसं पाहता? कोणतरी विरोधी पक्ष पाहिजेच ना, कोणीतरी विरोधी पाहिजेच. याच्या आधीची वळसे पाटलांची जी निवडणूक झालेली होती त्यावेळेस मला वाटतं राजारामजी बानखेले आणि वळसे पाटील साहेब यांच्यात झालेली 66,000 मतांच्या फरकानं वळसे पाटील साहेब निवडून आलेले. ती त्याच्यानंतर आढळरावताई आणि कल्पनाताई आणि आपलं वळसे पाटलांबरोबर झाले. त्याच्या अगोदर अविनाश राणे आणि वळसे पाटील. आलं का लक्षात? परंतु आता कसं होतं की प्रत्येकाचा अभ्यास हा फार वेगवेगळा आहे, क्षेत्र वेगळं. हे राजकीय क्षेत्रातून पुढे गेलेली मंडळी आहेत, आमदार साहेब वळसे पाटील. आणि निकम साहेब जे आहेत ते तालुका प्लेस म्हणजे त्यांच्याकडून ते शिकलेले आहेत, बरोबर ना. मग त्यांना नवीन
आपण म्हणतो बा नवीन उमेदवार पाहिजे, बरोबर ना. आता काही लोकांचं मत असतं बा नवीन उमेदवार पाहिजे, पण नवीन उमेदवार 5 वर्ष त्याला ते सुधारायला लागतील. म्हणजे बुवा हां, म्हणजे बुवा विधानभवनामध्ये काय चालते काय नाही हे समजायलाच वेळ लागणार, बरोबर ना. त्या क्षेत्रात आपण जाऊ, नवीन जाऊ, आपण पहिलेच गेलो म्हणजे आपल्याला लगेच लिहितो. हा सगळा अभ्यासाचा तो एक भाग आला. काका लीड कितीचं असेल? लीड 80% साहेबांनाच मतदान होणार. 80%. 80%. हा जो घोडेगाव परिसर आहे आणि इथपासून पश्चिमेला ह्या सगळ्या भागामध्ये कोणत्या उमेदवाराचं जास्त बोलबाला आहे? नामदार दिलीपला वळसे पाटीलच. काय काय विकास कामं केलेत ह्या भागामध्ये? भरपूर संपूर्ण कामं केलेली आहेत. रस्ता, डिंबे धरण, इथं संपूर्ण दवाखाना आहे. आता इथं वड्यामध्ये दवाखान्याचं काम चालू आहे. माळीण दुर्घटना घडलेलं माळीण गाव साहेबांनी स्वतःहून तिथं परिश्रम घेऊन ते माळीण गाव नवीन उभं केलेलं आहे. नवीन माळीण गाव उभं केले साहेबांनी, स्वतः लक्ष घातलं त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? म्हणजे साहेबांचं फार बारीक लक्ष आहे. त्याच्यामुळं साहेब हे आंबेगाव तालुक्याला 5 वर्ष पाहिजे. खरं तर घोडेगाव हे मुख्य बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी व्यापाराच्या निमित्तानं, काही वस्तू खरेदी करण्याच्या निमित्तानं बरेच वाड्या वस्त्यांवरतील पश्चिम भागातील आणि ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात. काय या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचा जास्त बोलबाला आहे, किंवा तुम्ही एक सजग नागरिक, एक सुज्ञ मतदार आहात, तुम्हाला तुमचा नेता कसा हवा आहे? तुम्ही जे म्हणताय घोडेगाव बाजारपेठ 1 नंबर आहे. मुख्य बाजारपेठ म्हटलं. बाजारपेठ आहे बरोबर आहे, ती 1 नंबर मुख्य बाजारपेठ एकच. पण ह्या बाजारपेठेला आता किंमत नाही राहिली, मंचरच्या बाजारपेठेला किंमत आली. त्याचं कारण इथून सरकारी दवाखाना गेला, चुकून जर कोर्ट गेला असतं त्या घोडेगावचं कोलतावडं झालं असतं. कळलं का तुम्हाला? म्हणजे जर चुकून कोर्ट कचेरी मंचरकरांचं चाललं होतं तिकडे न्यायचं, ते जर गेलं असतं तर आम्हाला 0 किंमत राहिली असती. पण आमचे एक पुढारी घोडेगावचे चांगले, आणि त्या पुढाऱ्यांनी या ठिकाणी ठाम विचार लावून धरला, आणि म्हणून ते कोणी प्रयत्न केले आम्हाला काही माहीत नाही, कारण आम्ही ते प्रयत्न करायला विचारायला गेलो नाही. जे काही व्हावं ते नागरिकांच्या हिताचं व्हावं, वरती नेता कुणी असो. आज घोडेगावच्या सरकारी दवाखान्याची अशी अवस्था आहे, तिथं तर काहीच नाही, फक्त फुकट केस पेपर मिळतोय ना, तर सुविधा कुठल्याही प्रकारची नाही. तसं मंचरला दिलीप वळसे पाटलांनी चांगलं उपकेंद्र चालू केले, तिथे एवढ्या सुविधा का, आणि घोडेगावलाच का नाही? मग मुख्य म्हणता तुम्ही, मग मुख्य असल्यानंतर ते का नाही तिथं त्या सुविधा? खरं तर जे काय असेल, प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी नागरिकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे. एक आहे, मला माझ्या वैयक्तिक विषयामध्ये नाही बोलायचं, मला सामाजिक सर्वांचा विकास झाला पाहिजे. जर जर आजारी पेशंट आला किंवा एखादी डिलिव्हरी बाय आली, तर इथं तुम्ही विचार न करता तिला 1 मिनिटात सांगा, तर तुम्हाला लगेच मंचरला जावं लागेल. मंचरला नाही जर विलाज झाला तर ती पुण्याला, म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना मग तुम्ही हे उभारले कायला हॉस्पिटल, ही रुग्णालय तुम्ही उभे कायला केली? तुमच्या इथं जर उपचार होत नाही तर तुम्ही कायला सांगत आम्ही मोठमोठे रुग्णालय केल्यात? लोकप्रतिनिधींकडे काय मागणी कराल तुम्ही? खरं तर मला सांगावं असं वाटतं दादा, आपला आवाज हा जनतेचा आवाज आहे. 2015 पासून आम्ही समाजामध्ये काम करतो. तुम्ही जे काही बोलाल ते आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून जे कोणी मंत्री महोदय असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक प्रामाणिकपणे काम आम्ही करणार आहोत. तुमच्या काय मागण्या असतील, तुम्हाला या ठिकाणी काय अडचण आहे? अहो, मागण्यांचा विषय नाही, सर्वसामान्य जनता आज वर पडली तुमच्यामुळं. हे पक्ष म्हणून आम्ही बोलत नाही, पण तुम्ही ज्या वेळेला त्या स्तरावर असता, त्या जागेवर तुम्हाला निवडून दिले लोकांनी. तुम्हाला निवडून काय दिले? समजा मी घोडेगावला सोसायटी, बिनविरोध घोडेगाव सोसायटी, कापड सोसायटी, त्याच्यावर मी बिनविरोध निवडून आलो. ती शेतकरी कापड सोसायटी एकच आहे, आणि त्याच्यावर ज्या वेळेला मी होतो त्यावेळेला कोणाला काय अडचण आली तर तो माणूस माझ्याजवळ आला तर मी सांगायचं तुला काय अडचण आहे? तो म्हणायचा गाईचं कर्ज घ्यायचं. मी म्हणलं चल पास करून देतो. कोणाला ट्रॅक्टर पास करून दिले, कोणाला काय दिलं. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण त्या ठिकाणी लोकांनी आपल्याला निवडून दिले म्हणलं आपण केलंच पाहिजेत ना. नाही तर मग तुम्हाला निवडून देऊन काय फायदा आहे? मग तुम्ही 5 वर्ष काय तिथं राहता, घरी झोपानं येऊ नका इकडं. तर ते आम्हाला म्हणायचं आहे काय की तुम्हाला ज्या वेळेला आम्ही तिथं दिलं तर तुम्ही ज्या वेळेला आमचे कामं आहे त्यावेळेला आमच्या कामाचा कोण बारीक विचार करीत नाही. आमच्या कागदाला दगडाचं वजन नाही, कारण त्याचं वजन पडल्याशिवाय कागद उडतो ना, वजन नसल्यावर. असं येते, वजनदार कागद असल्या उडत नाही, आमचा हलका कागद आहे. खरं तर हे काका बोलत नाहीत, तर त्यांची जी काही भावना आहे किंवा त्यांना जे काही सोसावं लागलं, पाहावं लागलं, जे अनुभव आले ते अनुभव या ठिकाणी बोलतायत. काका, आपण असं म्हणणार नाही की हाच नेता निवडून यावा किंवा तोच नेता निवडून यावा, पण कोणत्या विचारांचा नेता निवडून यावा? एक आहे, आम्ही ज्या वेळेला काही आमच्या घरच्या म्हणजे अशा हे तक्रारी झाल्या वैयक्तिक, तर त्या तक्रारीला सुद्धा आम्ही जर पोलीस स्टेशनला गेलो तर आम्हाला दाद नाही देते. का? त्याचं कारण आहे वरून साहेबांचा फोन आलाय, साहेबांना इथला साहेब लगेच म्हणतो त्या जमायचं नाही ते. मग आम्हाला मॅनेज काम होतं, मॅनेज होतात ते.
मग आम्हाला आश्रय कोणी द्यायचा? आम्ही खलास झाल्यावर द्यायचा का मारून टाकल्यावर द्यायचा? म्हणजे तुमची जर कचेऱ्यांपर्यंत सगळीकडे जर तुमचे हातबांधे आहेत तर आम्हाला ते कळायला पाहिजे. तुमचं राजकारणच नको ना. आली तर जिथं द्यायचं तिथं देऊ आम्ही मत. आम्हाला माहिती आहे मतदान हक्क बाजवलाच पाहिजे, पण तो कुठेही बाजवायचा आपल्याला काय घ्या नाही त्याचं. समाज जर वरपाळलेला आहे तुमच्या नादाने, तो तुमच्या मागे येऊन काय फायदा आहे? खरं तर दादांसोबत बोलत असताना हे जाणवतंय की त्यांनी जे काही सहन केलं हे त्यांच्या मुखातून आता या ठिकाणी बोलताना व्यक्त केलं जात आहे. दादा, गाव कोणतं? कोलदरी. कोलदरे. तुमच्या भागामध्ये काय विकास कामं झाली आहेत, काय नाही, काय सांगू शकता? विकास कामं आता तसे पाहायला गेलं तर आमच्या इथे ना गावानीच केलेली आहेत आत्तापर्यंत. आणि यांनी आत्तापर्यंत तो तुम्हाला सांगायचं आम्हीच दाखवलं, नारळ फोडले. आणि इथून मागं फक्त याचं हे करीत आले, फक्त नारळ फोडायचे निघून जायचे. 5 वर्षांनी आमदारकीचं हे आलं का यायचं, नारळ फोडायचं निघून जायचं. ज्या वेळेला माझे वडील होते, आम्ही शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही खासदार साहेबाकडून यायच्या त्याच्याकडून ही कामं कोलदारची आम्ही करून घेतलेली आहेत म्हणजे. आणि यांच्या माध्यमातून तर काहीच झालेलं नाही आत्तापर्यंत. फक्त इकडे यायचं, आम्ही दाखवायचं, निघून जायचं. आता तुम्हाला सांगतो, मी सरकारी दवाखान्यात गेलो होतो परवाच्या दिवशी. मी आजारी होतो. घोडेगावच्या की मनसर? गोडेगावच्या सरकारी दवाखान्यात गेल्याच्या नंतर मला एक इंजेक्शन दिलं त्या बाईनी. दिल्याच्या नंतर ती मला बघायला सुद्धा नाही आली. माझा थरकाप चालला होता असा, म्हणजे अर्धा 1 तास कापरा चालला होता. मी तिथून पळून आलो आणि या मेडिकलच्या तिथं याचं नाव काय? नाही मारतनच्या शेजारी बाजूला काय ते काय तर नाव आहे. त्या दवाखान्यात जाऊन मी खाजगी दवाखान्यात जाऊन ॲडमिट झालो. तिथं मला 5-6 बाटल्या मी स्वतःहून त्यांनी लावल्या, म्हणजे खाजगी डॉक्टरनी. आणि तिथून पुढं मी चांगला झालो. म्हणजे असं जर तुम्हाला सरकारी दवाखान्याचे सुविधा नसल्या, काही नसलं तर तुमचा काय विकास आहे? हा, विकास म्हणता. हा, विकासाची काय असं? सामान्य माणसाला हेच पाहिजे ना सगळे. त्याच्या गरज मूलभूत गरज, तो काय विकास येतो मूलभूत गरजाचे ना. त्याच्या शरीराला असणारं जे काही औषध उपचार आहेत ते जर नाही मिळाले तर मग तुमचा विकास कांचा? रस्ते तर काय, रस्ते तर केंद्र सरकारही करते. केंद्र सरकारचेच रस्ते आहेत, फक्त यांनी राबवले म्हणून यांचं नाव झाले. खरं तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. आता ह्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 उमेदवार प्रामुख्याने उभे आहेत. एक म्हणजे विद्यमान सहकार मंत्री वळसे पाटील साहेब आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे शिष्य असलेले देवदत्त निकम आहेत. ह्या दोघांमध्ये ही लढाई खरे तर आपल्याला पाहायला भेटणार आहे. कोण जिंकून येऊ शकतं काका? काय माहिती आहे का, इकडे कामं तर झालेली आहेत, पण काय कामं करणं त्याचा अर्थ नाही. काय बहुतेक करून निकमला चान्स मिळावा. त्यांनी मस्त 35 वर्षे काम केलं, आम्हाला मान्य आहे, चांगलं आहे. पण काहीतरी बदल हवा का नाही, त्यासाठी निकम हा माणूस चांगला आहे. खरं तर गेल्या 1-2 महिन्यापासून आम्ही समाजात जातो, निवडणुकीच्या अनुषंगानं समाजाचा कल, मतदारांचा कल कोणाच्या बाजूने ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी वळसे पाटील साहेबांचं नाव घेतलं जात आहे, काही ठिकाणी निकमांचं नाव घेतलं जात आहे. तुम्ही थोडंसं काही नाराजी पण व्यक्त केली असं मला जाणवलं. तर काय परिवर्तन होऊ शकतं की तेच निवडून येऊ शकतात? काय माहिती आहे का, निकम हा चांगला माणूस आहे आणि बरेच वर्ष दिलीप वळसे पाटील राहिल्यामुळे त्यासाठी हा काहीतरी बदल घडला पाहिजे. त्यासाठी निकम हा माणूस हा चांगला आहे, त्यासाठी बदल व्हायलाच पाहिजे. लोकांचा कल जास्त करून त्याच्याकडेच आहे. वर जावा, खाली जावा, मावळा जावा, तिकडे जावा, कल जास्त करून त्याच्याकडेच आहे. हे परिवर्तनाचं जे काही वारं वाहू लागलेलं आहे त्याचं मुख्य काय 1-2 कारणं असू शकतील? आता परिवर्तनाचं कारण आता काय सांगणं. कामं तर झालेले आहेत, पण ते फक्त नारळ फोडतात, टिकाव मारतात, पण कामं काय होत नाहीत. आलं लक्षात. पण आता परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे ना. त्यासाठी एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. पवार साहेबांनी खरं तर राष्ट्रवादीची सुरुवात केली. तुम्ही आता ज्येष्ठ आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव असेल, पण ते पवार साहेबांसोबत न जाता अजितदादांसोबत गेले. घड्याळाचं चिन्हसुद्धा अजितदादांच्याच बाजूने गेलं. संघर्षाच्या काळात पवार साहेबांना सोडलं म्हणून ही नाराजी असू शकते की 35 वर्ष नेतृत्व केलं म्हणून आता तुम्हाला बदल हवा आहे? नेमकं कारण काय? नेमकं कारण काय आहे माहिती आहे का, शिंदे आहे. शिंदेमुळे हे सगळं राजकारण फुटलं गेलं. त्यांना पहिल्यापासून ते खोके घ्यायची सवय झालेली आहे, ह्यांना खोके घ्यायची सवय झालेली, त्यामुळे हे राजकारण फुटलं गेलेलं आहे. आलं लक्षात. पण लोकांच्या मनामध्ये शिवसेना ही लोकांसाठी खास आहे.
ही पाहिजे. नाहीतर मोदी घेऊन जाणार सगळे गुजरातला, दिल्लीला घेऊन जाणार, वाटोळं करणार आहे तर देशाचं. बरेच प्रोजेक्ट जे आहेत ते गुजरातला गेले. आता ते सगळ्यांनी लोकांनी समजलं पाहिजे, लोकांना माहिती पडलं पाहिजे. आता आम्ही मस्त 35 वर्ष काम बघतो सगळ्यांचं, पण आम्ही पहिल्यापासून शिवसैनिक आहेत, त्यामुळं आमचा शिवसेनेलाच मत मिळणार हे सांगू शकतो तुला. शिवसेना 2 आहेत, शिंदेची ठाकरे. ना, पण आमचं काय माहिती आहे का, आम्ही जुने लोक आहेत. आता तू ओळखून जायला पाहिजे की शिवसेनेमधले जुने लोक कुठं असणार. आलं माझ्या लक्षात आलं. हां, लक्षात कल कुठं असणार. काका नमस्कार. का या भागामध्ये कोणाची जास्त चर्चा आहे? या भागामध्ये तसं पाहिलं तर दोन्ही पक्षांचं चालू आहे, परंतु लोकांचं मत असंही परिवर्तन घडवायचं असेल तर दिलीप पाटलांनी मागं बसावा आणि त्यांनी त्या दुसऱ्या उमेदवाराने निकमने जो मागं बसावं आणि नवीन उमेदवार त्यांनी निवडून द्यावेत. शरद पवारांनी 1994ला ज्या वेळेला मराठ्यांचं आरक्षण घालवलं त्याच्यावर हा विरोध आहे लोकांचा, तरी मराठी माणूस त्याच्या पाठीमागे जायला नाही पाहिजे. आणि शरद पवार एवढा चांगला माणूस असताना त्यांनी या राजकारणात आता सध्या तरी एक गढूळ राजकारण आहे, लोकांच्या शिवाय खाण्यापेक्षा 35 वर्ष राजकारण केलं त्यापेक्षा अलिप्त राहायला पाहिजे होतं. पण फोडाफोडीचं काम कोण करतो तर हेच पक्षवाले करतात. परिवर्तन घडवायचं असेल, ज्यांनी कामं चांगली केली त्यांच्या मागे जनतेने जावं. खरं तर काय होतं, आपण कार्यकर्ते एखाद्या उमेदवाराच्या मागे ठामपणाने राहतो उभे, नेत्याच्या मागे. वरच्या लेवलला काहीतरी वेगळ्याच गोष्टी होतात आणि ते त्यांच्या सोयीप्रमाणे राजकारण करतात. आणि म्हणजे असं बोललं जायचं की भाजप शेतकरी विरोधात, आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून आपण ज्यांना निवडून देतो मग तेच भाजपात जाऊन बसतात. मग या राजकारणाकडे कसं पाहतात? राजकारणाचा दृष्टिकोन पाहिला तर सरासरी शेतकऱ्यांच्या बाजूनं सहसा कोणी उभं राहत नाही. फक्त तेवढ्यापुरतं विधानसभा आली, लोकसभा आली का भविष्यात तेवढं ते निधी ते आपलं हे करतात, योजना राखतात, आणि ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरायला पाहिजे त्या येत नाही, म्हणून शेतकरीसुद्धा नाराज आहे. आता स्वयंच्या बाबतीमध्ये सोयाबीनला त्यांनी सांगितलं आम्ही हमी भाव देतो, हमी भाव तर डिक्लेअर करत नाही. आत्ता सध्याचं मार्केटिंग कमिटी जी आहे ही त्याच पक्षांच्या लोकांची असल्यामुळे त्यांचा फायदा होतो, शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. खरं तर आताच कुठेतरी पाऊस शांत झालेला आहे, पण निवडणुका सुरू झाल्यामुळं आश्वासनांचा पाऊस सुरू झाला आहे. तुमच्या भागामध्ये काय आश्वासनं दिली गेली आहेत का कोणत्याही उमेदवाराकडून? तसं कोणत्याच उमेदवाराने आश्वासन दिले नाही. फक्त दिलीप पाटलांनी सांगितलं बा हे अवर्ग आणायचा, तर अवर्गात दोन्ही आमदारांनी सांगितलेले आहे तसं का आम्ही मिळून देऊ म्हणून. आता नक्की कुणाचं हे माहीत पडत नाही. जनतेला फसवण्याचा डाव ते लोक करतात आणि मत मागतात आणि ऐन वेळेला मत निवडून गेले का परत तोंड करत नाही. जनतेला ज्या वेळेला ज्या मागण्या असतात त्यांनी त्यावेळेला पुरवायला पाहिजे. आता आमच्या सध्या आता मी व्हिडिओ जाणार आहे. आमच्या गावामध्ये पाणी नाही, 8 दिवस झालं पाणी नाही. आम्ही व्हिडिओला 8 दिवस झाले मी संघर्ष करतो आहे. मी ज्येष्ठ नागरिक, मागे सरपंच आहे आणि त्याच्यातून गाव सालगाव बाबावाडी, आणि आज आम्हाला 8 दिवस पाणी नाही. लोकांनी सरपंच दोन्ही सरपंच सांगतात ह्या सरपंचाने करावं, ते सरपंच सांगतात ह्या सरपंच करत. आम्हाला ती बॉडीच नाही पाहिजे. आम्ही निर्णय घेतो पण इथे व्हिडिओ ते निर्णय घेत नाही. काही असो, प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो, समाजाचं सर्वसामान्य नागरिकांचं काम हे झालं पाहिजे, कारण त्याच्यासाठीच आपण त्यांना सत्तेवरती बसवतो किंवा ती पदं देत असतो. पण मतमतांतरी आहे. आहेच आहे, पण अडचणी ह्या प्रत्येकाच्या आहेच आहेत वेगवेगळ्या. त्या पद्धतीने आता त्यांनी पाण्याचा प्रश्न सांगितला, सुटले पाहिजेत. माझा एक विषय अतिक्रमणाचा, मी कोर्टात गेलोय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय त्या लेवलला सगळी कारवाई केली तरी प्रश्न सुटत नाहीत. म्हणजे हे झाकण घालतात. मग याचं उत्तर कुठं काढायचं? पाकिस्तानला काढायचं का कुठं काढायचं? मग तुम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, ते तुमच्या लोकप्रतिनिधींकडे मांडल्या की नाही मांडल्या? ग्रामपंचायत ती जर सोडू शकत नाही त्याच्यावर अंकुश कोणाचा असतो? सोपा प्रश्न आहे. अंकुश पाकिस्तानचा नसतो, नाही, त्या आमदाराचा असतो. असे बरेच प्रश्न आहेत. माझ्यासोबत यांनी काय केलंय, स्वतःची एक लॉबी तयार केली. असे मुरमुरे घेतात, त्यांच्या माणसावर उचलतात, खावा, बाकीचे मेले. मलाही कळत नाही हा लोकांचा रोष असण्याचं कारण काय नेमका? कसं असतं माहिती का, प्रामाणिक विषय जो आलाय
तो सुटला पाहिजे. आत्ता मी मगाशी बिडिओ करून आलो, आत्ता मगाशीच माझा अर्ज वर्ष झाला आहे. वर्ष होऊन सुद्धा त्याचं उत्तर जर निघत नसेल ते काय करायचं बोला. खरं तर आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो ना त्यावेळेस आमचं फक्त तुमचा कल जाणून घेण्याचा विषय नसतो, तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपला आवाजच्या माध्यमातून त्या लोकप्रतिनिधींपर्यंत किंवा जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. खरं तर काकांबरोबर बोललो, ह्याही काकांबरोबर बोललो, ज्येष्ठ नागरिक होते, तुम्ही आहात नागरिक. ह्या समस्या खरं तर सुटल्या पाहिजेत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि त्या संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून. तुमची आता हा शेवटचा प्रश्न, अंतिम मागणी काय असेल, काय झालं पाहिजे? नाही, अंतिम मागणी एवढीच आहे का जे स्थानिक माणसं आहेत त्यांचे किरकोळ प्रश्न असतात, ते काय लय मोठे नसतात, ते सुटणेच मुश्किल असतात. माणूस अख्खा खचला जातो तिथं. आज मी स्वतः 5-6 वर्ष झाली त्या प्रकरणात खचलोय मी. पाहिजे ते सगळ्यांना माहिती इथं, त्यांना पण माहिती, त्याची उत्तर काढायची कुठून. खरं तर आम्ही आशा करतो की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटतील आणि तुम्हाला न्याय भेटेल. मध्ये कोणाच्या नावाची जास्त चर्चा आहे? सध्या तर दोन्ही नावांची चर्चा आहे, पण कामाचाच बोलबाला जर केला तर फक्त उद्घाटन करायची, कामं होत नाहीत. पहिला गोष्ट हा. निकम पण माणूस चांगला आहे, वळसे पाटलाला आम्ही का नाव ठेवत नाही, त्यांनी काम केले 35 वर्ष, पण बदल व्हायला पाहिजे. वळसे पाटलांनी जर दुसरा एखादा चांगला उमेदवार पुढे दिला, त्याच्या पाठीमागे उभे राहिला तर त्यात बदल होऊ शकतो. पण प्रत्येकजण आपली जर पोळी भाजायला लागला त्याला अर्थ नाही. आता 35 वर्ष केले राजकारण ना, भरपूर झालं. तर तुम्ही सगळ्या समाजाला जर एकजूट करून चांगला माणूस दिला तर व तालुक्याची उन्नती होईल. तुम्ही त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहा ना, त्यामुळे तो पुढचा प्रतिनिधी काम करू शकतो. तुम्ही त्याला जर पाठबळ दिलं तर कायमस्वरूपी तोच माणूस कशासाठी. बरं, वळसे पाटील साहेबांवरती नाराजी असण्याची काय कारण अशी नाही, नाराजी एकच आहे, त्यांनी फक्त पक्ष बदली करायला लागत नव्हतं. म्हणजे एकंदरीत 2-3 कारणं चर्चेतून समोर येतात संवाद साधत असताना. एक म्हणजे त्यांचं वय झालंय, दुसरं म्हणजे 35 वर्ष नेतृत्व केलं, तिसरं म्हणजे पवार साहेबांची साथ सोडली. त्याच्यातलं प्रमुख कारण कोणतं असेल? प्रमुख कारण त्यांनी आम्हाला काल सांगितलं, कोपरा मिटिंग घेतली तिथे, तर त्यांनी काय सांगितलं, हे आपल्या डिंबा धरणाचं पाणी जामखेड त्या बोगदा पाडून न्यायचं चालले, त्यासाठी त्यांनी पक्ष सोडला आहे. म्हणजे काल त्यांच्या मुलीने जे भाषण केलं त्याचं असं संदर्भात आलेले आहे की त्यांनी पक्ष का सोडला, तर याच्यासाठी शरद पवारला त्यांनी सोडायला नव्हतं पाहिजे. धरण बांधलं कोणी? शरद पवाराच्या कालावधी झालं. हे आमदार होते, हरकत नाही, पण त्याला पाठबळ कोणचं? शरद पवाराचं होतं. बरं, मला एक कळत नाही, 1990 पासून साहेबांचं नेतृत्व आहे. तुमचं वय पाहता असं लक्षात येतं की 74 आहे, म्हणजे तुम्ही 90च्या आधीचेच आहेत ऑब्व्हियसली. 90 पासून साहेबांचं राजकारण सुरू झालं. मग हे धरण 90च्या आधी झालं का 90च्या नंतर? 90च्या अगोदर झालेले पास. कोणाच्या काळात? ते शरद पवाराच्या काळात त्याला मान्यता दिली, ते शरद पवारांनीच हे केलेली आहे. इथंही तुमचं धरण झालं पण नसतं. इथं पाया जो तयार केला तो शरद पवारांनी केला. पण बरेचसे नागरिक असं म्हणतायत, आता आपण एक शेवटच्या मुद्द्याकडे, कारण बऱ्याच नागरिकांचा आपल्याला, महिला असतील, तरुणी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, यांच्याशी संवाद साधायचा. जर जे तुम्हाला नेतृत्व हवं आहे त्यांच्याकडून कोणती विकास कामं झाली पाहिजेत? विकास कामं म्हणजे शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे, पाणी. गावठाण असो, शेजारच्या झाडी, पिण्यासाठी पाण्याचं आता त्यांनी तर सांगितलेलंच आहे काय परिस्थिती आहे. रस्त्यांची डागडुजी ती होत नाही वेळेवर. BDOला पत्र देऊन सुद्धा होती नाहीत. BDO तर कुठली गोष्ट ऐकायलाच मागत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही आहे. आणि दुसरा एक आता हे सहकार मंत्री असून ज्या आदिवासी सोसायट्या आहेत, थकीत कर्ज आहेत, सगळ्या प्रोसिजर झालेल्या आहेत, नोटिसा काढल्यात, पंचनामा का होत नाही? सहाय्यक निबंधाने ऑर्डर दिलेली आहेत का यांचे पंचनामे करा. सहकार मंत्र्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा, त्यांच्या खात्यातही प्रश्न आहे. हे पीक कर्ज तुम्ही दिले लोकांना, ते पीक कर्ज लोक भरत नाही 2006 पासून. त्यामुळे काय ह्या सोसायट्या डब गायला आलेल्या आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं लोकांसाठी लोकप्रतिनिधी निवडून देतात आणि हे लोकप्रतिनिधी विधानसभेत गेल्याच्या नंतर विधानसभेच्या माध्यमातून प्रशासनावरती त्यांचं नियंत्रण असतं आणि प्रशासनाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना खऱ्या अर्थानं राबवल्या जातात. परंतु ह्या योजना जर लोकांच्यासाठी कुचकामी ठरत असतील तर मग त्याच्यावरती खरंच लोकप्रतिनिधींचं नियंत्रण आहे का, हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. या घोडेगावपासून वरच्या भागामध्ये तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगितलं तर कोणत्या उमेदवाराचा जास्त बोलबाला आहे? कारण मी हा प्रश्न का विचारतोय जाणीवपूर्वक की तुम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून देणार आहात त्यांच्याकडे हक्काने मागणी करता आली पाहिजे, तुमचे प्रश्न मांडता आले पाहिजेत आणि त्यांनी ते सोडवले पाहिजे. कोण निवडून यावं? आता देवदेव निकम आहे ना, निकम साहेबांचं आम्हाला हे आहे, आम्ही निकम साहेबांना मतदान करणार आहे. मग पुढं काही असलं तरी आम्ही निकम साहेब. कोलवडी गावाचं नाव सांगितलं ना? कोलदरे आणि ते कोलवडी असेल, एकच ग्रामपंचायत आहे. त्या पूर्ण परिसरामध्ये कोणाच्या नावाचा जास्त बोलबाला आहे? निकम साहेबाच्या. निकम साहेबाला मतदान. लोकसभेला तू तरीच मतं केली आहेत, मग निकम साहेबाला आता मत कायला बदलायचं? मग तिकडेच देऊ ना. तुमचं मत? आमचं निकम साहेब तुतारीलाच. काका नाव काय? गोरक्ष मिंडे. गाव? घोडेगाव. काय विकास कामं झालीत ह्या भागामध्ये, काय राहिलेली आहेत? आत्तापर्यंत 35 वर्षामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत. जसे ते आमदारकीमध्ये निवडून आले, ज्या आत्तापर्यंत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात असं उत्स्फूर्तपणे स्वतःसाठी जास्त वेळ खर्च नाही केला, पण जगासाठी पूर्ण वेळ घोडेगाव या आंबेगाव तालुक्यामध्ये पूर्ण वेळ दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं नेतृत्व आमच्यासाठी तर दैवतच आहे. कोण निवडून येऊ शकतं? 100% गॅरंटी दिलीप वळसे पाटीलच यायला पाहिजे आणि येणारच. अष्टविजय होणार आहे अशी आमची गॅरंटी. अष्टविजय होणार आहे असं तुमची अपेक्षा आहे, पण चर्चा किंवा बोलबाला एक प्रामाणिक मत कोणाच्या नावाचं आहे इकडे? सध्या तर आमच्या वैयक्तिक घोडेगावमध्ये तरी वळसे पाटलांचीच आहे. वळसे पाटलांची? हो, मी घोडेगाव पुरतं सांगू शकतो, पण वळसे पाटीलच आहे. साहेब जर पुन्हा निवडून आले तर काय मागणी असेल तुमची? मागणी तर आमच्या प्रत्येक वेळेस असतातच आणि ते पूर्ण करतातच. आता पुढची मागणी आपण तर एक्झॅक्ट सांगू शकत नाही. ज्यावेळेस निवडून येणारच आहेत त्यावेळेस आपल्या मागण्या आपण त्यांच्याकडे केल्यानंतर ते पूर्ण करतात. ते शब्द देतात, पूर्णपणे शब्द देतात आणि ते शब्दाला पूर्णपणे जागतात, याची शुअर गॅरंटी आहे. आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे, तर ह्या भागामध्ये तुमचं नेतृत्व करणारा कोणता उमेदवार असायला पाहिजे? काय वाटतं? विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम साहेब? दिलीपराव वळसे पाटील. दिलीपराव वळसे पाटीलच का? ते आमच्या शाळेसाठी त्यांनी खूप काही केले, आम्हाला स्पोर्टच्या फॅसिलिटीज. शाळेचं नाव काय? न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव. न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव. काय काय कामं केली साहेबांनी? आम्हाला स्पोर्टच्या फॅसिलिटीज दिल्या, मुलींना जास्त संरक्षण दिले, प्रोटेक्शन दिले. परत अजून आमच्यासाठी खूप काही म्हणजे ग्राउंड उपलब्ध केले. परत आम्हाला फील्ड विजिट्स नेतात आम्हाला दाखवायला, असं आमच्यासाठी बसेस वगैरे उपलब्ध करून देतात, युनिफॉर्म्स वगैरे, बुक्स वगैरे देतात, असं सगळं दिलेलं आहे. तू कोणत्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करते? कबड्डी. कबड्डीमध्ये कोणत्या लेवल? स्टेट, नॅशनल? स्टेट लेवलपर्यंत गेलो आहे आम्ही. स्टेट लेवलपर्यंत. तुझं नाव? ऋतिका रवींद्र जैन. ओके. तर ही होती एक विद्यार्थिनी. खरं तर आम्ही नागरिकांचा कल जाणून घेतोय, पण ती उत्स्फूर्तपणे पुढे आली आणि म्हणाले की मला पण बोलायचं, आणि तिने व्यक्त करून दाखवलं तिच्या मनातलं नेतृत्व. काय नाव म्हटली बाळा? ऋतिका रवींद्र जैन. नाही, कोण निवडून यावं वाटतं? दिलीपराव वळसे पाटील. दिलीपराव वळसे पाटील निवडून यावेत ही तिने अपेक्षा व्यक्त केलेली. आणखी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू. काय सांगाल, कोणाचं नेतृत्व या ठिकाणी वरचढ दिसतंय? आता इथं नेतृत्वात वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम? वळसे पाटील. वळसे पाटील साहेबच का? गेले 6 टर्म तालुक्याचा बराच विकास केलेला आहे. 7 आणि महायुतीचं आता जे सरकार आले 2.5 वर्षात, त्यांनी भरपूर अशी कामं केलीत, निधी टाकलाय. लाडके बहिणीची योजना, स्त्रियांना अनेक योजना, अर्धी तिकीट, मुलींना शिक्षणाचा खर्च, शेतकऱ्यांची वीज माफ झाली, शेतकऱ्यांचं या महिन्यामध्ये लाईट बिल जर 200 येत असेल तर 350-400 आलेलं आहे. अजून तर काय कुठला म्हणता तुम्ही? घरगुती नाही, घरगुती तर आहे 400-500 रुपये तर आहेच. म्हणजे पहिलं कमी येत होतं हे मान्य नाही, 500च्या वरूनच. आता कोण असा माणूस राहिला नाही का त्याच्या घरी टी व्ही पंखा आहे असं काय वाटतं? तेवढं बिल आहे सरस. कोणाचं सरकार यावं पुन्हा, काय वाटतं?
महायुतीचं सरकार येणार महायुतीचा 100%. या भागामध्ये जास्त जोर कोणाचा आहे? दिलीप पाटलाचाच राहणार. आणखी काय आहेत ग्रामस्थ बातचीत करूया. दादा, कोण येऊ शकतं? दिलीप पाटीलच येऊ शकतो. दिलीप पाटील काय काय विकास कामे केली या भागामध्ये? त्यांनी अख्खा तालुक्याचा विकास केला आहे. आज इथं आमच्या हरिश्चंद्र मंदिराला 1 कोटीचा निधी दिला आहे. अलग लक्षात हे बंधारे बांधले. ज्यावेळेस डिंबा धरणाचं काम उजव्या कॅनलचं बंद पडलं होतं, त्यावेळेस निधी कमी पडला तर दिलीप पाटलांनी तो निधी टाकून कॅनलचं काम पूर्ण केलं. म्हणजे दिलीप पाटलाचं म्हणजे तालुक्यामध्ये लई हे योगदान आहे. आणि आमच्या मते दिलीप पाटीलच यायला पाहिजे. आणि लाडक्या बहिणींचा बी आशीर्वाद आहे डोक्यावरती. त्याच्यामुळं दिलीप पाटील हे आमचं तालुक्याचं भूषण आहे. म्हणजे बरं, आणखी एक गोष्ट अशी की गुरूंच्या शाळेमध्ये शिकलेले देवदत्तजी निकम ही गुरु शिष्यांची लढाई आहे. या दोघांपैकी कोण बाजी मारू शकतो? नाही, दिलीप पाटीलच. पण ते तर त्यांच्याच तालमीत तयार झालेत. नाही, असू द्या ना. शेवटी जे विकासाची कामं केली वडीलधाऱ्या माणसांनी आणि दिलीप पाटलामुळेच ते घरटी पैसे आले. हां, घरटी बी पैसे आलेत ना. अहो तुम्ही असं काय करता? लाडक्या बहिणीचे, पीक विम्याचे साधे का पैसे आलेत ते? म्हणजे एकाला 30-30, 35-35 हजार रुपये पीक विम्याचे, लाडक्या बहिणीचे सर्व आलेत ना. गोरगरिबाचे म्हणजे किती CM वगैरे सर्व आलेत ना. मुख्यमंत्र्याचे आले. तुमच्या शेतीमालाला बाजारभाव आहे का? जे पिकवतं शेतामध्ये त्याला अपेक्षित असलेला बाजारभाव मिळतो का? हां, सध्या तरी आहे. किती महिन्यापासून मिळतोय? आता महिना 1.5 महिन्यापासून. बरं, मग 2019 पासून 2023 किंवा 2024च्या या 7-8 महिन्यांपर्यंत मिळाला का? हो, मिळाला होता ना. आहेच ना, बाजारभाव आहेच आहेत ना. आहेच ना. आणि ऐकून घ्या, ज्या वेळेला माल बट्ट्याला 300, कांद्याला 400, 450 रुपये बाजार भाव आहे. आज मिरची, तरकारी सगळं असं आहे ना, कमीत कमी किलो मागे 100 रुपये भाव शेतकऱ्यांना भेटतो. तर शेतकऱ्यांच्या संमिश्र भावना आपल्याला पाहायला भेटतात. कुठे शेतकरी या महायुतीच्या सरकारवरती खुश आहेत, तर कुठे शेतकरी या महायुतीच्या सरकारवरती नाराज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु प्रत्येकाचं मत हे वेगवेगळे येते. आणखी काही या ठिकाणी ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. प्रकाश वसंत वाघमारे. वाघमारे साहेब, कोणाचं जास्त इकडं बोलबाला आहे? आम्ही तर असं म्हणतोय, आम्ही सुतारीच वाजवणार आहे. तुतारी वाजवणार म्हणजे देवदत्त निकम तुम्हाला हवेत? हां. पण दिलीप वळसे पाटील साहेबांनी इकडे विकास कामं केली असंही बोललं जात आहे. आता आम्हाला माहीत नाही कुठे केलेत कुठे नाही केलेत. आता वळसे पाटलांनी काय केलं आहे, असे म्हणजे वैताग केलं. समाज सोडून त्यांची राष्ट्रवादी सोडून ती तिकडे गेल्यात म्हणून त्यांना माणसं वैतागल्यात. आता मी अपंग आहे, मला अपंग अजून मला काही तिकीट भेटत नाही अपंग म्हणून. तुम्ही पाठपुरावा केला होता का? केला होता, ऑनलाईन केली होती. मग काय उत्तरं मिळाली? अजून ऑनलाईन आलेच नाही काही. पण हे तर प्रशासनाचं काम आहे, तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचलात? हां, मी दवाखान्यात ॲडमिट होतो, 2 वर्ष झाले दवाखान्यात. मी सगळं काम करून केले, ऑनलाईन केली, पैसे भरलेत, पण अजून काय होत नाही का? मग तुमचं जे काही तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे ते मिळालं नाही? हां, मला तेच पाहिजे, बाकी ऑनलाईन भेटले तरी चालेल, पैसे नको मला. आता बहिणी लाडक्या बहिणी चालल्यात, भावाला काय आहे? मग बाया सगळ्या मोदीला मतदान करणार, बरोबर ना? मग माणसाने कोणा मतदान करायचं? विठ्ठल झोडगे. विठ्ठल झोडगे. काय कोणाचा दबदबा आहे इकडे? दिलीप वळसे पाटील की देवदत्त निकम? निकम साहेब. निकम साहेबांचा. वळसे पाटील तर आता मंत्री आहेत. मंत्री असू द्या, पण दबदबा निकम साहेबांचा. निकम साहेबांचा का दबदबा आहे? गद्दारी नाही केली ना त्यांनी. म्हणजे गद्दारी केली आहे म्हणजे पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं म्हणून तुम्ही नाराज आहात? नाराज आहात. पण तरी सुद्धा अंतिम कोण निवडून येईल? देवदत्त निकम. विकास कामं झालीत का तुमच्या परिसरामध्ये? झाल्यात ना. काय काय विकास कामं झाली? बरीचशी कामं झाली आहेत. आता कोणती सांगावं? कोणी केली? वळसे पाटलांनीच केली. मग तरी सुद्धा तुम्हाला निकमच हवे? पण गद्दारी नव्हती करायला त्यांनी. म्हणजे गद्दारीमुळे नाराज आहात? पवार साहेबांना सोडायला नव्हतं लागत. त्यांना लहानपणापासून सर्व काही त्यांनी दिलं आणि आता बरोबर नाही ते. घोडेगावचा कल कोणाच्या बाजूने आहे? घोडेगावचा तसं 50-50च आहे. 50-50. ह्या वर्षीची जी लढत आहे साहेबांची, तर ही अगदी सहज एक हाती होईल की खूप टफ फाईट पाहायला भेटेल?
नाही टप्पा गाव आहे. बवारी किसन बवारी. कोणत्या गावचे? कोंडवळ. कोंडवळ. तुमच्या गावामध्ये कोणत्या उमेदवाराची जास्त चर्चा आहे? देवदत्त निकम की वळसे पाटील साहेब? आता सगळ्याच येतात, आता सगळ्यांची चर्चा. आता काय कोण कोण आलं होतं तुमच्या भागात? अजून नव्हतं कोणी आले, अजून कोणीच आले नाही. आतापर्यंत नाही कोणी आले. पण ही निवडणुकीचं वार वाहू लागलेलं आहे. कोणीतरी आलं असेल ना की बा आमच्या पक्षाला साथ द्या? अजून नाही कोणी आले. माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. काका नाव काय? मच्छिंद्र कोकणे. कोणतं गाव? चिंचवली. कोकणी चिंचोली. कोणत्या नावाचा तिकडं बोलबाला जास्त आहे? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. आता महाविकास आघाडीच्या वतीनं देवदत्त निकम उभे आहेत आणि इकडं महायुतीच्या वतीनं वळसे पाटील साहेब आहेत. तर कोण बाजी मारू शकता? तसं दिलीप पाटील. दिलीप पाटील मारू शकतात, पण तरी महाविकास आघाडीचं वातावरण दिलीप काय कारण काय त्याचे? ना त्यांचे काम आहेत ना. काका नाव काय? भगवान पवार. गाव? कोंडवळ. कोंडवळ. या पुढे या पुढे या पुढे या. दिसत नाही तिकडं, या इकडे या. हा, काय काय विकास कामं झालेत आपल्या भागात? काय कशी पहिली झाली जुनी ती मी अर्धालीच झाल्यात सगळी. अर्धाली झाले. मग काय आहे पडल्या तशी. काय कोणत्या उमेदवाराची जास्त चर्चा आहे तुमच्याकडे? आमच्या गावात अजून आलंच नाही. एक आमच्या गावात कोणीच आलं नाही का बुवा मला मत द्या असं विचारायला कोणी आलंच नाही. हे गोडेगाव पासून किती लांब आहे गाव? का कोंडवळ तुम्हाला माहित नाही? नाही. नेटगाळ्यापासून खाली उतरायचं आतमध्ये. किती किलोमीटर असेल? नेटगाळ्यापासून 4 किलोमीटर आहे खाली. 4 किलोमीटर. कोण निवडून यावं काय वाटतं? आता वळसे पाटलांना बरीचशी काही कामं केल्यात पहिली आणि बाकी अपुरी आहेत, पण ती त्यांनी येऊन पूर्ण केली पाहिजेत ना. नाही, पण तुमचं जे गाव आहे ते गाव असेल, पंचकृषी असेल, कोणाच्या नावाची जास्त चर्चा आहे? वळसे पाटील की देवदत्त? नाही बरं का, अजून तसं नक्की ठरलंच नाही कोणाचं. आता 20 तारखेला तर आपल्याला मतदान करायचंय. 23 तारखेला कोणी आपल्यापर्यंत आलं नसल्यामुळं काय मग तसं काहीच नाही अजून, म्हणजे निश्चित झालं नाही. काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई नाव काय? उषा कोकणे. दादा इकडे या थोडंसं. गाव कोणतं? चिंचवली. कोकणी चिंचोली. कोणाच्या नावाची चर्चा आहे तिकडे? देवदत्त निकम. देवदत्त निकमच का? नाही, पण आम्ही भाजपचे आहेत ना. तुम्ही भाजपचे आहेत का? म्हणून तुम्हाला वळसे पाटील पाहिजेत. हो. पण तुम्ही तर नाव देवदत्त निकमांचं घेतलं. नाही, दोन्ही उमेदवार आले होते आमच्या इथे. कोणाचं पारडं जड दिसतंय कोकणी चिंचोली गावात? वळसे पाटील. वळसे पाटलांचं. वळसे पाटलांचं का? काय नाही, कारण असू शकतं ना, कामं केली नाही केली काय? केली त्यांनी. काय काय कामे केली? स्मशानभूमीचं केलं, परत मंदिरांची कामं केली, रस्त्याची कामं केली. कोणत्या उमेदवाराचं पारडं इकडे जास्त जड दिसतंय? वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम? तसं अजून काही सांगता नाही येणार. वळसे साहेबांचं तर पहिल्यापासून आहेच आहे, पण यावेळेस निकम साहेबांचं वाटतंय. यावेळेस निकम साहेबांचं वाटतंय. काय कारण काय? कारण तर नाही सांगू शकत, पण वळसे साहेबच आहेत. पण यावेळेस थोडंसं तुम्ही शेतकरी का व्यावसायिक? शेतकरी. पण शेतकऱ्यांचं असं आहे की जे शेतकऱ्यांचा विकास कामांसाठी किंवा शेतीमालाला भाव देईल ते सरकारवरती अपेक्षित असतं. मग तुम्हाला महायुतीचं सरकार योग्य वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार योग्य वाटतं? साठी तर दोन्ही सारखेच आहेत. वडीलधार आहेत, त्यांना विचारा. काका नाव काय? उल्हास काळे. उल्हास काळे. गाव? घोडेगाव. घोडेगावचेच आहे. अरे वा. मग इकडं कोणत्या नावाचा जास्त बोलबाला आहे? वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम? वळसे पाटील. वळसे पाटील का? कामं केली त्यांनी ती. काय काय कामं केली? जी केली ती सगळ्याला माहिती सविस्तर ना. तुम्ही शेतकरी का व्यावसायिक? शेतकरी. शेतकऱ्यांसाठी काय समाधान आहे फक्त लोक आम्ही एवढं. समाधानी. भले बाकी काय असो, पण त्यांच्यामुळं आज काहीतरी आपल्या भागात नाही. काका नाव काय तुमचं? दत्तात्रय शिंदे. दत्तात्रय शिंदे. गाव? गुंजाळवाडी. गुंजाळवाडी. जुन्नर तालुका. कोणाची इकडे चर्चा आहे जास्त? इकडे नाही सांगते एवढे. बरं इकडे जाऊ दे. आपल्या जुन्नर तालुक्यात कोणाच्या नावाची चर्चा आहे? ओलप. अतुल बेनके. अतुल बेनके. पण तिथं सत्यशील दादा आहे, अतुल शेठ बेनके आहे, त्याच्यानंतर आशाताई पण लढणार आहेत, शरददादा सोनवणे आहेत, मोहित ढमाले तयारी करतायत. म्हणजे तिथं 5-6 उमेदवार तयारी करतायत. नाही, तिथं अतुल शेट्टी देणार. तुमच्या गावात काय काय कामं केली? त्यांनी बरीच कामं केली. आमच्या इथं रस्त्याची कामं केली, काही आम्हाला वॉल बांधून दिला आहे, बरीच कामं झाली त्यांची. खरं तर आपण आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगावमध्ये आहे, परंतु जुन्नर तालुक्यातील शेतकरी काही कामानिमित्त इकडं आलेत आणि अतुल बेनके येऊ शकतात असं त्यांचं मत आहे. आणखी काही नागरिकांशी आपण संवाद साधूयात. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. दादा नमस्कार. नाव काय? संतोष बोराडे.
गाव गोडेगाव. आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे. प्रामुख्यानं 2 उमेदवार हे एकमेकाच्या समोर आहेत निवडणुकीच्या निमित्तानं, किंवा आणखी काय आहेत? रमेश येवलेंचं नाव पुढे येते, सुरेश भोरांचं नाव पुढे येते, आणखी काय असतील काय अपेक्षा वगैरे लढण्यासाठी, पण प्रामुख्याने ही 2 नावं जरा चर्चेत आहेत. तर कोण निवडून येऊ शकतं, काय वाटतं? जी 2 नावं तुम्ही चर्चेत आहे मानता, मुळात मला वाटतं 35 वर्ष झाली लोकांच्या पोकांडी बसलेली आहेत आणि लोक यांना कंटाळलेली आहेत. जर पर्याय जर चांगला जर मिळाला तो लोक यांना अजिबात निवडून देणार नाहीत, याची मला खात्री आहे. तुमच्या मनातला आमदार कोण असेल? जे कोणी उमेदवार आपला प्रचार प्रसार करत असतील, किंवा तुम्हाला अपेक्षित असलेला उमेदवार कसा असला पाहिजे? आमच्या मनातला जो उमेदवार जो आहे किंवा आमदार जो म्हणाल तर तो शाश्वत विकास करणारा पाहिजे. नुसत्या दगडी बांधकाम केलं, रोड केले, इमारती बांधल्या म्हणजे विकास होतो असं नाही. हे जे काही सांगतात का आम्ही 500 कोटी आणले, 1000 कोटी आणले, 4500 कोटी आणलेत, हे काही यांनी खिशातली घातलेलं नाही. हे सगळा जनतेचाच पैसा आहे. दुसरी गोष्ट असा आहे, जो काही विकास केला आहे तो जनतेसाठी केला आहे का यांच्या लाभार्थ्यांसाठी केला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो जो काही विकास झालेला आहे त्या विकासाच्या कामाची जी तुम्ही जर यादी जर बघितली तर त्याची जर क्वालिटी जर बघितली तर तुमच्या ध्यानात येईल का नक्की विकास कोणासाठी केला गेला आहे. लोकांची पोटं कॉन्ट्रॅक्टरसाठी पोटं भरणे केली का यांच्या कार्यकर्त्यांची पोटं भरण्यासाठी केलीत का खरोखर जनतेच्या सोयीसाठी केले, ह्या सगळ्याचा विचार करून लोकांनी मतदान केलं पाहिजे. आता तुमच्याकडं पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं आहे की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहात. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा हा कोणत्या उमेदवाराला असेल, किंवा तुमच्या विचारांचा जो कोणी उमेदवार असेल, जे कोणी पाठिंबा असेल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंबेगावमधून उमेदवार उभा राहणार आहे. सध्या सुनील इंदोरे आणि संतोष बोराडे यांची 2 इच्छुकमध्ये नावं आहेत. त्याच्यापैकी एक नाव निश्चित होईल, यात काही शंका नाही आहे. आणि आज उद्या ती उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. घोषित झाल्यानंतर आम्ही त्या अधिकृतरित्या 28 तारखेला आम्ही फॉर्मही भरणार आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर कुठल्याही पक्षाला आंबेगावमधून पाठिंबा दिला जाणार नाही, एवढी नक्की खात्रीने सांगतो. या परिसरामध्ये काय विकास कामं झालेली आहेत आणि काय राहिलेली आहेत, काय सांगू शकाल? नाही, ह्या विकास कामं म्हणण्यापेक्षा हे गाव पूर्णपणे भकास कसं होईल हे आंबेगाव तालुक्याच्या नेतृत्वाने आत्तापर्यंत जाणून बुजून तो कार्यक्रम केलेला आहे. मग तुम्ही गोडेगाव बाजारपेठचा प्रश्न घ्या, तुम्ही शालेय शिक्षणाचा विषय घ्या, अर्थकारण घ्या, राजकारण घ्या, घोडेगावमधलं अर्थकारण आणि राजकारण संपवण्याचं पूर्णपणे काम या तालुक्यातल्या नेतृत्वाने पूर्णपणे केलेलं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला पर्याय उभा राहणार नाही गोडेगावातून, याची त्यांनी पूर्णपणे तजवीज करून ठेवली. ज्याचे आदरणीय स्वर्गीय रमेश नाना गाडे होते, हे पूर्वी 1995मध्ये आमदार झाले असते. त्याच्यानंतर 2004मध्ये आदरणीय कैलासभाऊ काळेसुद्धा होते, ते सुद्धा या आमदारकीच्या रेसमध्ये होते. पण ह्या लोकांना यानंतर यांनी कसल्या तरी दबावाखाली आणून यांनी यांच्या पार्टीमध्ये ओढून घेतलं आणि स्वतःला पर्याय उपलब्ध होणारा जो होता तो बाद करून टाकला. कोणाचं इकडं वारं वाहत आहे जास्त? आता मी तर काही त्या प्रक्रियेत नाही, परंतु आता 7 वर्षाची अँटी इन्कमन्सी आहे की वळसे पाटील यांचं काम आहे, या दोन्ही गोष्टी एकामेकात जरा हे होत आहेत. पण मला असं वाटतं की आता काय सगळं हा राजकारणाचाच भाग आहे, परंतु जी वरच्या राजकारणात जी वळसे पाटलाची पहुंच आहे, म्हणजे जी पॉवर आहे, क्षमता आहे, ती जरा विचार करण्याजोगी आहे. त्यामुळं जर हे बाकीचे जे प्रश्न आहे, समजा आंबेगाव तालुक्याचे पाणी प्रश्न वगैरे वगैरे किंवा नवीन योजना आणायच्या, तर त्यासाठी वळसे पाटलांना जरी असेल नाराजी तरी त्यांची एवढी पॉवर नाही कुणाला मिळू शकणार कदाचित. असं की आता हे तर राजकारणाचा भाग आहे. आता आम्ही पण काय याच्यात नाही, अनेक राजकारणी जे लोक आहेत त्यांचे जे बगलबच्चे असतात त्यांचा त्रास हा समाजाला होतच असतो. ही वस्तुस्थिती आहे की समजा आमचं घोडेगाव असेल तर घोडेगावामध्ये वळसे पाटलांचा जरी डायरेक्ट कुणाला त्रास नसला तरी त्यांचे जे बगलबच्चे आहेत की जे सगळे 2 नंबरमध्ये असतात, दारू बिरू ह्या लाईनमध्ये असतात, यांचा त्रास होतो नागरिकांना. त्यामुळे ती अँटी इन्कमन्सी असते. परंतु हे जरी असलं असतं तरी पण विनाकारण साप म्हणून भुई बदलण्यात हे पॉईंट नाही. आपले जे काही प्रश्न असतील, आपल्या ज्या काही त्यांच्या ज्या काही चुका असतील ते आपण त्यांच्या कानावर घालून शक्यतो दूर केल्या पाहिजे. विषय आहे तालुक्याच्या विकासाचा किंवा लोकांच्या सुखसुविधांचा, तर तो वळसे पाटलांच्या पातळीवर होऊ शकेल, सॉल्व्ह होऊ शकेल. बाकीच्या लोकांना पुन्हा
कसं आहे, परत तेवढ्या शिड्यावर चढून जाऊन त्या टोकाला जायचे की वळसे पाटील ऑलरेडी दहंडीच्या वरच्या टोकावर आहेत आणि बाकीचे लोक खाली आहेत, त्यांना परत ते वर जायला तेवढा कालावधी लागणार आणि तेवढा कालावधी पण महत्त्वाचा आहे. म्हणजे बाकीचे विरोधक आहेत किंवा उभे राहिले ते वाईट आहेत असं माझं मत नाही, परंतु त्यांना त्याच ठिकाणी जाण्यासाठी काळ लागेल की ऑलरेडी हे नेतृत्व वरच्या टॉपला आहे. त्यामुळं विकासाच्या दहंडीला यांचा हातले पटकेनी लागेल किंवा इतरांचा लागणार नाही असं माझं 2024 ही जी निवडणूक आहे ती अगदी अशी सहजासहजी असेल की अटीतटीची होऊ शकते? आता नक्की मुद्दा काय की याच्यात हे दावे वाद वगैरे ह्याच गोष्टी आहेत. आता समजा उदाहरणार्थ आता नवीन काय निघाले की राजकारणात समजा इकडचे लोक इकडे फुटले, तिकडचे लोक तिकडे फुटले आणि हे भावनिक राजकारण आहे, परंतु भावनेच्या बाजूला जाऊन विचार केला पाहिजे. परंतु आता ते होत नाही, कारण हा माणूस आहे, त्यामुळं तो जारंगे फॅक्टरला जातो, तो ओबीसी फॅक्टरला जातो, अशी सगळी गिचमीड करून जे काय घोळून राहील थोडंसं वर तेच यश आहे. त्यामुळं या भावनेतच हे सगळे खेळ चालणार. त्यामुळे बरं, आता एक शेवटचा प्रश्न. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, 23 नोव्हेंबरला निकाल येणार आहे. या निकालामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व कोणत्या उमेदवाराच्या हातामध्ये गेलेलं तुम्हाला पाहायला मिळेल? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, असं स्पेसिफिक कोण आपले विरोधक नाहीत, सगळे माणसं चांगले आहेत. पण ओव्हरऑल जर विचार केला तर मग वळसे पाटलांकडे जायला हरकत नाही. ठीक आहे, आता अँटी इन्कमन्सी असते किंवा त्यांच्या बगल बच्च्याकडून मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच सामाजिक लोकांना त्रास होतो, अनेक लोकांना झाला आहे, अनेक वेळेला खोटे केसेस टाकले जातात, हे सगळं आहे. परंतु एवढं करून पण काही सुजाण नागरिकांनी हा विषय त्यांच्या पुढे नेऊन जे लोक त्रासदायक आहे त्यांना बाजूला सरकून, किंवा असं म्हणत नाही की ते काम करतात त्यांना बाजूला नका टाकू, पण त्यांना कमीत कमी इतरांना त्रास होणार नाही याची काळजी करून जर व्यवस्थित नियोजन केलं तर बरं राहील असं मला वाटतं.